शेट लोक, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज माझ्या मैत्रिणीच्या भावाचा साखरपुडा, त्याच्यामुळे आपण पटकन तयार होऊन घेऊ. माझी शक्ल बघू शकता तुम्ही, कवरी बेकार दिसता. आता आपण लवकर तयारी करून घेऊ. पण आता नेलपेंट पण लावून घेऊ. सगळी तयारी झाल्यानंतर तर आता माझी मैत्रिणी येईल, कारण त्यांच्या घरात जाम पाहुणी आल्यान. आम्ही इथं आमच्या घरात रेडी होऊ ना, मग नंतर जाऊ साखरपुड्याला. आमची अर्धी तयारी झालेली तुम्ही बघू शकता. स्ट्रेटनिंग पण झालं. कारण आम्ही गरीब आहोत. तुम्ही बघू शकता, मला सेकंड टाइम स्ट्रेटनिंग करायची होती, ती नीट नाही झाली. आणि अवतार बघा, आम्ही खूप घाईमध्ये तयारी करतोय. 6चा मुहूर्त होता, आता 6:15 झाले. तर आमची तयारी नाही झाली अजून. आम्ही फिरतो, टंगलमंगल चालले, तरी पण माझी ब्लॉग काही थांबत नाही माझा. तुम्ही बघू शकता. ते माझी मैत्रीण आमची जल्दी भांडणं, आज आम्ही बोलायला लागल्या. आता आमची अर्धवट तयारी झाली. आता आम्ही मस्तपैकी सगळं शूट करता ना, तुम्हाला दाखवता पुढे रिच्युअल वगैरे कसं असतं त्या. आता आमचं जेवण झालंय, त्याच्यामुळे आम्ही असंच बसल्या टाइमपास करेल. त्यावेळी जेवतात तर मी त्यांची वाट बघता. भाई कोण पाणी उडवून गेला, जाऊन दे. आता पाहुणी आहेत, काही बोलू पण नाही शकत. हे मला पाहिजे होता तो. कोण आहे तो? आता तुझा गुलाबजाम जोर आहेत पक्के. मी गर्ल्स सोबत बसलो होतो, तर तेव्हा ना आम्हाला एक कंटेंट भेटला की आम्ही असे सगळे जेवढे लग्न झाले तेवढे पोरं सगळी अशी इथे तिथं नाचत आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही पण विचार केला जरासा की आमचा पण एक दिवस लगीन होईल, आम्ही पोराशी नाचतील. मग आम्ही असे ना ग्रुपमध्ये बसून अशी सभा बिठवून आम्ही अशी आमच्या नवऱ्यांची चुगली करत असतो. फ्युचरमध्ये नसलेला हमारा फ्युचर पती. एक गोष्ट माहिती आहे, तुम्ही मला नखांच्या नेलपेंटवरून खूप जास्त सुनवणार आहात. मी रिंग्स पण नाही घातल्यात, तर मला टाईम नाही भेटला. लिटरली आम्ही अर्धी तयारी करून साखरपुडा अटेंड केला, रिंग सेरेमनी झाली आणि नंतर पण आम्ही परत गेलो तयार व्हायला ना. आम्ही इयरिंग्स घातलेल्या, मेकअप तर काहीच नव्हता केला, अर्धवट. लायनर आणि आयशॅडो पण नंतर केलं. आय मेकअप इम्पॉर्टंट डिस्कशन. भाई मागे जामच पसारा दिसतोय, पण असे जरा लाईटच्या खाली बसण्याचा फोकस होता. ऑब्वियसली ब्लॉगिंग करते मी. बताओ गट्स होना चाहिए मिताली जैसा, इतने लोगों के बीच में बैठ के वो अपने में बड़बड़ रही है फोन में देख. अपने में बड़बड़ रही है, ब्लॉगिंग नाही, अपने में बड़बड़ रही है. अपने में बड़बड़ रही है. मागे लोक येतात जातात, त्यांना सिविक सेन्स नाही. 2 रुपयाचा पण माहितीये का, मागे झिरो सिविक सेन्स नाही. का तुम्ही का नाही दुखणार, मी एवढी घाण नजर नाही लावत. जेवली मी. माय ब्रदर्स आर ॲक्च्युली सो गुड. ते आर जाम चांगले. तुम्हाला सांगू, मला नॉर्मल युट्यूबर सारखं आहे ना, ब्लॉगिंग करायला जाम कंटाळा येतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जायचं ना, बोलायचं काही पण चालू असेल त्या की यो बघा योगा करतं, यो असा करतं तसा करतं. मला जास्त ना स्टोरी टाईम व्हिडिओ शेअर करायला मजा येतं. आणि ॲटलिस्ट त्यातला 5-10% म्हणजे अशी ब्लॉगिंग की लोक करतात. काय गॉसिप चालेल तुमची? कॉन्टेंट जाऊ दे. आता जेव्हा मला बोलायला काही नसतं ना, तेव्हा यांना कॉन्टेंट नाही तुझं. जेव्हा असं म्हणजे काहीतरी टॉपिक असं डिस्कस करायला भेटतं ना तुझ्यासोबत, तेव्हा त्यांना कॉन्टेंट आठवतं. आता मला वैतागली. कला दे माझ्या ओढणीच्या जोडीला खेळतास. वॉट एव्हर इट इज, 3 पीस कला. मग राहून दे ना. कला मला ना ही भाई कुठे अडकली. मला शिकव. काय शिकवू? कला मग कशाला हिला आपली भाषा शिकायची शेट लोकाव. आता आपण हिला आपली भाषा शिकवू, ठीक आहे? बोल. काय करतस? क्रिस्का नहीं गाना सुनने के हम लोग को. तू बोल क करतस. मी बसली आहे. मी बसले नको, मी जे बोलते रिपीट कर. क करतस. ती शकन. हा थांब, तुला इन्स्टा आयडी देता. बाई लोकांना वाटेल सगळ्यांना जबरदस्ती फॉलो करायला लावतोय, असं नाही का? थोडासा काम बाकी आहे, तर इथं झाडू मारीत घेतले हिनी. तर तिथं सगळं काम झाल्यावर मग आम्ही ऑब्विसली भाई मला कंटेंट पाहिजे, बरोबर ना? अपलोड करीन मी. भाई तुम्ही कशाला येते मध्ये थोबाडा दाखवायला? अरे नाही तर काय, तर बोलीत होतो, विसरलो. जाऊन दे, नंतर कंटिन्यू करता. ए सुद्या पडदा, हे बघा कसा उडतंय. ए पकड ना, कचरा उड रे. पकडून ठेवायला लागेल. म्हणजे कालने 4 विटा आणल्या होत्या ना. काल तर मी म्हणजे हवा नव्हती, त्याच्यामुळे उडत नव्हता. पण आज त्याला जास्तच उतरले, त्याच्यामुळे तो नुसतं उडतंय ना. आता हा मी ना अशी फ्रेंडसोबत राहिल्यावरती मी अशीच बोलता का तुम्ही, नाही तर असं तुम्हाला वाटेल भाई रागीट बिगीट हाव म्हणजे. पण ह्यांच्यासोबत जराही जास्त डोका खराब करायची कामं करतात, त्याचे तसंच बोलायला लागतं. अर्धा येतं डेकोरेशनचा, तो मी तुम्हाला दाखवलेला तो कशा उडतं. आम्ही इटा शोधत होतो. हा टॅरिस आम्ही मागासपासून शोधित होतो, नाही भेटला. या भवानीला माहीत होतं, तरी पण हिने सांगावा नाही आम्हाला. तुम्ही शकलवरती ग्लो बघू शकता सनलाईटचा आणि फिल्टरचा 10 किलो.
काय करणार ते करणार तिला पण यायला लागली आता थोडी थोडी आगरी बोलायला. अजून शिकव आपण एकदम डिटेलमध्ये चांगली बोलायला. त्यावेळी सगळी काम करताना बसल्या इकडं. आज सर का आम्हाला परत लेट झालेलं आहे. आता ही आमची ताई नेल पेंट लावतं. आणि माझं मेकअप तर झाले बाबा, मी आधीच करून ठेवलेला सर. एप्रिल आहे ना चित्रा? एप्रिल आहे ना? अरे माझे सगळेच मोठे असतात, मी जिथे जाईन तिथे. कैसी कॉर्ड नाही शी इज ट्राइंग. शेट लोग ये कैसी कंटेंट क्रिएटर बनेंगे हाँ धुरंधर सेम. धुरंधर नाही दलिंदर दिसतंय. जरा जास्तच बेकार स्माइल झाले. दात जाम विचित्र दिसतात माझ्या माहित. ट्रीटमेंट करून घेणार आहोत दातांच्यासाठी. जाम बेकार दिसतात जाम मागच्या घरात बसून हलता मला कंटाला. हल्दीना पण जाम टाईम अजून, त्याच्यामुळे मग मी आलो भावासला जेवण खाली फिरायला. तो पण रिकाम टेकडा त्याच्यामुळे. तर आता आम्ही गाडीवर आहोत तेव्हा आता आवाज कसला आला माहिती आहे का तुम्हाला? गार्डियन बेलचा. वहिनीने दिले याला पण आता कपल गोल जोरात चालू आहे यांचं. आणि तुम्हाला माहिती आहे का माझ्या लहान हे शेट लोक तुम्ही बघू शकता. हालत आखी कंप्लीट झालेली आहे. शेट लोक कशा आहात तुम्ही? बरे ना? या मी अपलोड करेपर्यंत हळद नवरी घरात पण आलेली असेल. या वर्ड्स नाही येते माझ्या तोंडातून, समजून घ्या. बिगिनर समजून घ्यायला लागला आपल्याला. आणि एप्पल तिकडे मला बडबड करते. भूल गई मैं. नको बोलू. आता मी का बोलत होतो तर आपल्याच्या हल्दीचा फंक्शन कंप्लीट झाले ना. त्याला तडमडते. मला बघायचे तू कशी बोल. बघ ना अशीच मध्ये मध्ये कशाला येते. पण कामाची जाम गडबड होती त्याच्यामुळे मी आज पण पूर्ण ब्लॉग शूट नाही केला. तुम्ही बोलाल की अर्धवट तरी ब्लॉग कला अशी अपलोड करतं. तर मला आहे ना असं कंटेंट नसतं काही अपलोड करायला. एक तर मी घराच्या बाहेर निघत नाही. मला फिरायचं काटायला येतं जसं तुम्हाला माहितीच असेल.